नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले मराठी योजना चॅनलवरती. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप दिवसानंतर येत आहे, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र ईबीसी स्कॉलरशिप बद्दल. ज्या स्कॉलरशिप बद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला आतुरता असते, ही स्कॉलरशिप कधी येईल आणि ह्याचा आपल्याला कसा लाभ घेता येईल, तर त्या स्कॉलरशिप बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. पहिल्यांदा महाराष्ट्र ईबीसी स्कॉलरशिप म्हणजे काय ते आपण सर्वात पहिला जाणून घेणार आहोत. ही स्कॉलरशिप महाराष्ट्र गव्हर्नमेंट लॉन्च करते. जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात विभागले जातात महाराष्ट्र राज्यामध्ये, ते विद्यार्थी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्र ईबीसी हे एक स्पेशल रिझर्वेशन देखील दिलं जातं जेव्हा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करण्यात येतं कुठल्याही कॉलेजेसमध्ये किंवा कुठल्याही कोर्सेससाठी. त्यांच्यासाठी एक वेगळी फी असते. या स्कॉलरशिपचे नाव राजश्री छत्रपती शाहू महाराज फी रेजिमेंट स्कीम देखील असे देखील आहे. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊयात, जाणून घेऊयात ह्याला लागणारे कागदपत्र किंवा विद्यार्थ्यांच्या अटी. ऍप्लिकंट शुड बी रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट. जो व्यक्ती या स्कॉलरशिपला अप्लाय करत आहे तो व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. नंतर ना ऍप्लिकंट शुड नॉट अप्लाय फॉर एनी अदर स्कॉलरशिप. ह्या स्कॉलरशिपला अप्लाय करताना आपण हे लक्षात ठेवावं की आपण दुसऱ्या कुठल्याही स्कॉलरशिपचा लाभ घेत नाही आहोत. नंतर ना आपले बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक असावे. तो व्यक्ती कुठल्या तरी कॉलेजेसमध्ये किंवा कुठल्याही कोर्सला कॅपराउंड थ्रू ऍडमिशन घेतला असावा. इथे डोनेशन किंवा मॅनेजमेंट कोटातून ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे स्कॉलरशिप नाहीये. ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तो विद्यार्थी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधला असावा, म्हणजेच त्याचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे 8 लाखाच्या खाली असावे. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता ईबीसी स्कॉलरशिप अप्लाय करण्यासाठी ज्याचे घराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या खाली आहे त्यासाठी काहीच मार्किंग स्कीम नाहीये. म्हणजे मार्क कितीही पडू देत तुम्हाला, तुम्ही या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकता जर तुमचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असेल तर. पण जर 2.5 लाख ते 8 लाख मध्ये हे उत्पन्न आहे तर तुम्हाला 50% कमीत कमी मार्क्स पाहिजे. तर आता आपण बघणार आहोत डॉक्युमेंट्स काय काय लागतात. पहिलं तर ऍप्लिकंटचा आधार कार्ड म्हणजे तुमचा आधार कार्ड, डोमासिल सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचं, नंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, अॅन्युअल फॅमिली इन्कम सर्टिफिकेट वार्षिक उत्पन्नाचा दाखला पाहिजे, शाळा सोडलेला दाखला पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, डिक्लेरेशन सर्टिफिकेट पाहिजे, कॅप राऊंड अलॉटमेंट लेटर सुद्धा पाहिजे मित्रांनो. नंतर स्टुडंट अटेंडन्स सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे मित्रांनो. कॉलेज ऍडमिशन प्रूफ पाहिजे, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात त्या कॉलेजचं. प्रिव्हियस एक्झामिनेशन मार्कशीट जसे 10वीची 12वीची ह्याची मार्कशीट देखील लागते. तर याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत आता. मुलींमध्ये डे स्कॉलर ज्या मुली आहेत त्यांना 100 रुपये प्रति महिना दिले जाते व जे हॉस्टेलर्स आहेत म्हणजे जे हॉस्टेलमध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी 160 रुपये प्रति महिना दिले जाते. आणि तसेच मुलांसाठी 80 रुपये प्रति महिना डे स्कॉलरसाठी म्हणजे जे हॉस्टेलमध्ये राहत नाहीयेत, जे रहिवासी आहेत. आणि जे हॉस्टेलमध्ये राहत आहेत त्यांना 140 रुपये प्रति महिना दिले जाते. हे 10 महिन्यांसाठी दिले जाते, 12 महिन्यांसाठी नाही. पूर्णतः तुम्ही स्कॉलरशिप बघू शकता. डे स्कॉलरसाठी 1000 रुपये प्रति वर्षी आणि हॉस्टेलसाठी 1600 प्रतिवर्ष. तसेच मुलांसाठी पण बघू शकता 800 रुपये प्रतिवर्ष आणि 1400 रुपये प्रतिवर्ष. ह्या योजनेला अप्लाय करण्यासाठी आपण हे पुढील प्रोसिजर नीट फॉलो करा. पहिल्यांदा महाराष्ट्र ईबीसी स्कॉलरशिप ची वेबसाईटला व्हिजिट द्या. त्या वेबसाईट वरती व्हिजिट केल्यानंतर तिथे रजिस्टर बटन दिसेल तुम्हाला, त्या रजिस्टर बटन वरती क्लिक करा. त्याच्यानंतर लॉगिन आयडी पासवर्ड वगैरे टाका. नंतर तिथे सर्च बार मध्ये जावा, महाराष्ट्र ईबीसी स्कॉलरशिप असे सर्च करा आणि तिथे जाऊन क्लिक करा अप्लाय नाव बटन वरती. आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला मागितले जातील ते डॉक्युमेंट सिम्पली अपलोड करा आणि फॉर्म नीट भरा. जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे ह्याच्यावर देखील व्हिडिओ पाहिजे असेल तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा, आपण ह्याच्यावरती देखील व्हिडिओ अपलोड करू लगेच. अपलोड केल्यानंतर सबमिट बटन वरती क्लिक करा आणि तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल. तर मित्रांनो, आजच्यासाठी धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका.